येत्या 21 नोव्हेंबरला देवदिवाळी आहे. ह्याचे एक विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये देवदिवाळी म्हणून साजरी केली जाते. तर उत्तर भारतात त्रिपुरी पौर्णिमेला देवदिवाळी साजरी करतात. आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यात दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास चालू असतो. भगवान श्री विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात. कार्तिक शुद्ध एकादशीला ते जागे होतात. त्यावेळी चातुर्मासही संपतो आणि म्हणून मार्गशीर्ष विष्णूला प्रिय असलेल्या या महिन्यात प्रतिपदेला ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते. तर ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण ह्या देवदिवाळीचे आध्यात्मिक महत्त्व, ती कशी करावी आणि त्या दिवशीच्या विशेष मान्यताही जाणून घेणार आहोत. देवदिवाळीचे आध्यात्मिक महत्त्व असे की मार्गशीर्ष महिना हा विष्णूला अत्यंत प्रिय महिना मानला जातो. प्रतिपदेच्या दिवशी लावलेला दिवा सौभाग्य, आरोग्य आणि धनसमृद्धी वाढवतो आणि घरातील दोष, पितृदोष, वास्तुदोषही कमी होतात असे मानले जाते. देवदिवाळीला काय करावे? दिवे प्रज्वलित करावे. संध्याकाळी देवघरात, अंगणात, तुळशी वृंदावनात, खिडक्यांमध्ये किंवा बाल्कनीमध्ये दिवे लावावेत. तूप किंवा तिळाच्या तेलाचे दिवे सर्वाधिक शुभ मानले जातात. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचे पूजन करावे. पिवळी फुले, तुपाचा दिवा, चंदन, गंध, खडीसाखर किंवा गोड नैवेद्य अर्पण करावा. ओम नारायणाय नमः याचा जप करावा. श्रीसूक्तमचेही पठण करावे. तसेच या दिवशी तुळशीचेही विशेष असे पूजन करावे आणि तुळशी वृंदावनाभोवती दिवे लावणे अतिशय शुभ मानले जाते. त्याबरोबरच दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान, तिळाचे तेल किंवा दिवे दान करणे हे अतिशय पुण्यदायी आहे. ब्राह्मण आणि गरजू लोकांना भोजन देणे अधिक लाभदायी आहे. तसेच ह्या दिवशीच्या विशेष मान्यता किंवा लोकश्रद्धा अशा आहेत. देवदिवाळीला लावलेला दिवा वर्षभर उजेड आणि समृद्धी देणारा मानला जातो. या दिवशी देवी सौख्य समृद्धी घेऊन घरात प्रवेश करते असेही मानले जातात. विवाह, नवीन कामाची सुरुवात, व्यवसायाचा शुभारंभ यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. तेव्हा मित्रांनो, यावर्षी 2025ला 21 नोव्हेंबर 2025 ही देवदिवाळीची वेळ आहे. प्रतिपदा तिथी सुरू होतीये 20 नोव्हेंबर 2025ला रात्री आणि समाप्त होतीये 21 नोव्हेंबर 2025ला संध्याकाळी. विष्णू लक्ष्मीची पूजा, दीप प्रज्वलित करणे ह्यासाठी 21 नोव्हेंबर संध्याकाळ ही शुभ आहे. धन्यवाद.